சி ஜோசப் விஜய் எனும் நான் சட்டப்படி அமைக்கப்பெற்ற இந்திய அரசியல் அமைப்பின்பால் உண்மையான நம்பிக்கையும் மாறா பற்றும் तमिळनाडूच्या राजकारणातील मोठ्या राजकीय नाट्य घडामोडीनंतर अखेर आज विजय थलपतींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। थलपतींनी 2 वर्षात पक्ष स्थापन करून 107 आमदार निवडून आणण्यात मोठे यश मिळवलं। थलपतींना आमदार निवडून आणण्यात जास्त कसरत करावी लागली नाही, मात्र बहुमताचा आकडा जमवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली। मोठ्या प्रयत्नांनंतर 5 पक्षांनी थलपतींना पाठिंबा दिला आणि आज विजय थलपतींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यांच्यासोबत इतर 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। पण हे 5 पक्ष कोण आहेत? ज्या पक्षाच्या 13 आमदारांनी कोणत्या अटींवर थलपतींना पाठिंबा दिलाय? यातील कोणत्या पक्षाला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे? या पक्षांचा इतिहास तरी काय? कधीपासून निवडणूक लढवतायत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। थलपतींना टीव्हीके पक्ष स्थापन करून 108 आमदार निवडून आणण्यात यश आलं। मात्र 2 ठिकाणांहून त्यांनी निवडणूक लढवल्याने त्यांच्याकडे 107 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यांना सुरुवातीला काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा दिला, त्यानंतर सीपीआय म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या 2 आणि सीपीआयएम म्हणजेच मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या 2 आमदारांनी पाठिंबा दिला होता। मात्र सरकार स्थापनेसाठी आणखी 2 आमदारांच्या संख्याबळाची गरज होती। पण व्हीसीके या पक्षाच्या 2 आमदारांनी थलपतींना पाठिंबा न दिल्यामुळे सीएमच्या खुर्चीपर्यंत त्यांना पोहोचता येत नव्हतं। मात्र मोठ्या मनधरणीनंतर व्हीसीकेच्या 2 आणि आययूएमएल म्हणजेच इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर अखेर विजय जोसेफ यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली। थलपतींना सीएम पद मिळवून देणाऱ्या त्या 13 शिलेदारांची नावं काय आहेत पाहूया। पी विश्वनाथन, जमाल मोहम्मद युनुस, थारागाई कुथबर्ट, टीटी प्रवीण, एस राजेश कुमार, वन्नी अरसू, एल.ई. ज्योतिमणी, टी रामचंद्रन, के मारीमुथु, टी लता, आर चेल्लास्वामी, सय्यद फारूक बाशा, एसएसबी, एम शाहजहां अशी या 13 शिलेदारांची नावं आहेत। काँग्रेसने सुरुवातीला सशर्त अटी ठेवत डीएमकेला सोडून टीव्हीकेला पाठिंबा दिला। यावेळी काँग्रेसने 2 मंत्रिपद मागितल्याची माहिती आहे। काँग्रेसने तमिळनाडूत अनेक वर्ष राज्य केलंय। त्यानंतर हिंदी विरोधी चळवळीमुळे त्यांचा पराभव झाला। आता 2026 मध्ये काँग्रेसचे 5 आमदार निवडून आले। सीपीआय पक्ष 1951-52 पासून निवडणूक लढवतोय। 1952 मध्ये पहिली विधानसभा लढवत सीपीआयने विधानसभेत 62 जागा लढवल्या होत्या आणि 13 जागा जिंकल्या होत्या। त्यावेळी हा पक्ष काँग्रेसला तगडं आव्हान देणारा मोठा पक्ष ठरला होता। मात्र 1964 मध्ये पक्षात फूट पडून सीपीआय आणि सीपीआयएम असे 2 गट पडले। आता 2026च्या विधानसभेत सीपीआयला 2 जागेवर समाधान मानावं लागले, तर सीपीआयएमची स्थापना 1964 मध्ये झाली होती। हा पक्ष क्रांतिकारी समाजवाद आणि मार्क्सवाद लेनिनवाद या तत्वांवर चालतो। शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी हा पक्ष ओळखला जातो। 59 वर्षांपासून हा पक्ष तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय आहे। त्यांना 2026च्या विधानसभेत 2 जागा जिंकता आल्या। व्हीसीके पक्ष तमिळनाडूच्या राजकारणात गेली 25 वर्षांपासून सक्रिय आहे। हा पक्ष दलितांच्या हक्कांसाठी लढताना दिसतो। थलपतींच्या शपथविधीसाठी व्हीसीकेची भूमिका महत्त्वाची ठरली। व्हीसीकेने लवकर पाठिंबा जाहीर न केल्याने थलपतींना राज्यपालांनी 2 वेळा परत पाठवत 118 आमदारांचा पाठिंबा दाखवा आणि मगच मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्या अशी अट ठेवली होती। व्हीसीकेने आपल्या 2 आमदारांचा पाठिंबा जाहीर केल्यानंतर थलपतींचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला। आययूएमएल पक्षाची स्थापना 1948 मध्ये झाली। मात्र हा पक्ष 1952 पासून निवडणुकांमध्ये सक्रिय झाला। मुस्लिमांच्या हक्कांसाठी हा पक्ष लढताना दिसतो। आता 2026च्या विधानसभेत आययूएमएलचे 2 आमदार निवडून आलेत। काँग्रेसने 2 मंत्रिपद मागितल्याची माहिती आहे, त्यामुळे आता काँग्रेसला कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। व्हीसीकेने सुरुवातीला उपमुख्यमंत्री पद मागितल्याची चर्चा झाली होती, मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। दलित संरक्षण कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी टीव्हीकेकडे केल्याची फक्त माहिती आहे। सध्या व्हीसीके मंत्रिपद मागणार का याची माहिती समोर आलेली नाहीये। आययूएमएल पक्षाने थलपतींना बाहेरून पाठिंबा दिल्याची माहिती आहे। अल्पसंख्याक सुरक्षाविषयी थलपतींकडून हमी मिळाल्यानंतर आययूएमएल पक्षाने पाठिंबा दिल्याची माहिती आहे।
CPI आणि CPIM या पक्षांनी TVKला बाहेरून पाठिंबा दिलाय. त्यांनी कोणतेही मंत्रिपद मागितलेलं नाही. मात्र CPIनं कामगार हक्क, महागाई नियंत्रण, खासगीकरणाला मर्यादा अशा काही मागण्या समोर ठेवल्या. CPIMनं शेतकरी कर्जमाफी, सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणं, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, कॉर्पोरेट प्रभाव कमी करणं अशा काही मागण्या केल्याची माहिती आहे. या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिल्यानं जेव्हा सरकारच्या बाजूने मतदान करायचंय तेव्हा मतदानात सहभागी होणार आहेत. तसंच जेव्हा विधानसभेत संख्याबळ दाखवायचे तेव्हा मतदान करणार असल्याची माहिती आहे. जरी सध्या या पक्षांनी कोणतेही मंत्रिपद मागितलं नाही तरी भविष्यात मंत्रिपद मागू शकतात. 5 पक्षांच्या पाठिंब्यावर थलपतींचं सरकार किती दिवस चालणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.